हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सगळ्यांनाच उपवास म्हणलं की नवीन असं काहीतरी करावं असं वाटतं. तर मी सुद्धा आज छानपैकी वरीच्या तांदळाच्या आंबोळ्या करणार आहे. तर मी तर रात्रीच भिजायला घातलं होतं. 2 वाटी जे आहे तर ते वरीचं तांदूळ आणि 1 वाटी शाबू घेतलं होतं आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं रात्रभर एकत्र भिजायला घातलेलं. त्याच्यानंतर सकाळी त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या घातलेल्या आहेत आणि तिखट वगैरे असेल तर छान लागतं टेस्टला, म्हणून थोडेसे मिरच्या वगैरे घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं दही वगैरे होतं तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये थोडं घातलेलं आहे. अर्धी वाटी दही असं फेटतानाच घातलेलं होतं आणि छान अशा आंबोळ्या लागतात एकदम. तर तुम्ही अशा पद्धतीच्या आंबोळ्या एकदा नक्की ट्राय करा, एकदम मस्त होतात. आंबोळीच्या तव्यामध्ये सुद्धा मी बघितल्या करायला, पण एवढ्या काही व्यवस्थित आल्या नाहीत. आणि चपातीच्या तव्यामध्ये एकदम छान अशा आंबोळ्या आल्यात आणि थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे मिश्रण करून घ्यायचं. जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे हे तयार करून घेतलेलं आहे पीठ मी. तर मस्त होतात अशा प्रकारे आंबोळ्या. चपातीच्या तव्यामध्ये सुद्धा करून किती छान अशी जाळी सुटलेली आहे. जशी आंबोळीच्या तव्यामध्ये सुद्धा जाळी सुटत नाही त्याच्यापेक्षा सुद्धा चांगली अशी जाळी सुटलेली आहे चपातीच्या तव्यामध्ये. आणि चिकटला वगैरे अजिबात नाही. तर छान भरपूर अशा आंबोळ्या केलेल्या. आणि असं मैत्रिणींचं प्लॅनिंग ठरलेलं की सगळ्यांनी काहीतरी करायचं आणि एकत्र बसून आपण एकादशीचं जे काही फराळ आहे तर ते करायचं. तर आम्ही दुपारच्या टायमाला हे आंबोळ्याचं प्लॅनिंग वगैरे करायचं ठरवलेलं. त्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळीच भिजायला घातलं. तर 3 तासामध्ये सुद्धा हे छान असं भिजतं आणि आपण लगेच मिक्सरला बारीक करून करू शकतो. तर इथे छानपैकी असं नैवेद्याचं ताट तयार आहे. तर थोडीशी खिचडी वगैरे पण केली होती. दही होतं, शेंगा होत्या उकडलेल्या, शेंगदाण्याची चिक्की होती आणि छानपैकी आंबोळ्या केल्या. आणि जे काही तळलेले वेपर्स वगैरे होतं. तर म्हणलं छानपैकी असं देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. आणि आज तर सण म्हणलं की कोणताही आपण अशा विशेष रांगोळ्या काढत असतो. आणि आज एकादश म्हणून विठू माऊलींची अशी छानपैकी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर बरेच जणांचा फोन वगैरे आला की आंबोळ्या कशा बनवल्या, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहे. तर नक्कीच अशा प्रकारे आंबोळ्या एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही. एकदम मस्त आणि छान लागतात, कुरकुरीतसुद्धा होतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तर नैवेद्य वगैरे दाखवून झालं, सगळं आरती वगैरे झाली. त्याच्यानंतर एकादशी